माहितीबद्दल। तिकडे शीव उड्डाणपुलाचं बेरिंग बदलण्याचं काम 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। 6 एप्रिलच्या पर्यंतच्या प्रत्येक आठवड्यात 4 दिवस आणि 6 एप्रिल नंतर सलग 20 दिवस पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद असेल। त्यामुळे आता पूर्व उपनगर, नवी मुंबई आणि ठाण्याहून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सायन्स सर्कल भागामध्ये वाहतुकीची कोंडी पुढचे काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर महत्त्वाचा असणारा सायन फ्लायओव्हर 14 फेब्रुवारीपासून तब्बल 52 दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे। पहिले 32 दिवस हा जो पूल असणार आहे, हा पहिले 32 दिवस दर गुरुवार आणि रविवारी मध्यरात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत बंद राहील। त्यानंतर उर्वरित 20 दिवस हा पूर्णपणे पूल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। IIT पवईकडनं या संपूर्ण पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि ज्यामध्ये आलेल्या अहवालानुसार या पुलाची तातडीनं दुरुस्ती करणं हे गरजेचं असल्याचा अहवाल IIT पवईकडनं देण्यात आलेला आहे। एकूण 140 बेरिंग्स या पुलाचे जे आहेत ते बदलवण्यात येणार आहे आणि यासाठी आता 14 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय काल झालेल्या एका बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। स्थानिक प्रशासनाच्या विविध समित्यांची बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला। एप्रिल महिन्यामध्ये शाळांना सुट्ट्या असल्यामुळे हा पूल एप्रिल महिन्यातील 20 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। एकूण आपण बघितलं तर मुंबईकरांचे एक साधारण 3 लाख मुंबईकर प्रवासी दररोज या पुलाचा वापर करतात, या पुलावरनं प्रवास करतात। मात्र आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा पुलाची डागडुजी केली जाईल आणि त्यासाठी थोडासा त्रास मुंबईकरांना आणि या पुलावरनं ये जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता काही राजकीय बातम्यांच्याकडे वळूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा उद्याला आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दंड थोपटलेत। हाच मुद्दा घेऊन मनसे मुंबईत मोर्चा काढताय। मात्र त्यापूर्वी मनसेनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत मनसेचा आक्रमक पवित्रा मात्र निश्चित पाहायला मिळतोय। हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांचे जे मोल्ले आणि अड्डे उभे राहत आहेत ना, याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला। येत्या रविवारी मुंबईमध्ये मनसे महामोर्चा काढणार आहे। त्याची जोरदार तयारी मनसेने केली असून सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आलाय। हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांचे जे मोल्ले आणि अड्डे उभे राहत आहेत ना, याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला। या व्हिडिओमध्ये मनसेनं अत्यंत आक्रमक भाषा वापरली आहे। भारत माझा देश आहे, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा नाही असा संदेश या व्हिडिओच्या शेवटी देण्यात आलाय। तसंच घुसखोरांचा उल्लेखही वाळवी म्हणून करण्यात आलाय। कार्यकर्त्यांची संख्या जर म्हणाल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आमच्या बैठका सुरू आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांकडून जी विचारणा येते ती पाहता हा मोर्चा सहज 1.5 लाखाच्या पेक्षा अधिक लोकांचा होईल अशी आम्हाला आशा वाटते। मनसेच्या महाअधिवेशनातच राज ठाकरेंनी या मोर्चाची घोषणा केली होती। पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईच्या गिरगाव चौपाटीतून मोर्चाला सुरुवात होणार असून आझाद मैदानावर त्याचा समारोप होणार आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषणही होणार आहे। मनसे नेते अमित ठाकरेंनी मोर्चा मार्गाची पाहणी केली आहे। आता या आक्रमक व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरा रविवारी होणाऱ्या मोर्चाकडे लागल्या आहेत। हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांचे जे मोल्ले आणि अड्डे उभे राहत आहेत ना, याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काल गिरगाव चौपाटीच्या इथे मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली। गिरगावचा हिंदू जिमखाना आणि आझाद मैदान परिसरात अमित ठाकरे गेले होते। त्यांनी या सर्व तयारीचाही आढावा घेतला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील त्यांच्यासोबत होते। काल रोज डे असल्यानं अमित ठाकरे यांनी गुलाबाचं चित्र असलेला टी-शर्ट घातला होता।
मुळामध्ये असं आहे की आम्ही मोर्चाची वेळ ही 12 वाजता दिलेली आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ह्या जागी आपण इथे उभं मागे आपल्याला हिंदू जिमखाना दिसत असेल, इथून मोर्चाची सुरुवात होईल.